नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आके जाधवच्या या पॉडकास्टच्या व्हिडिओमध्ये. आणि खूप लोक मला म्हणत होते की दादा तुम्ही पॉडकास्ट घ्यायला हवेत आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या सेलिब्रिटीला आणि गेस्ट लोकांना तुमच्याकडे बोलवायला हवंय. समज रे ना. तर मी विचार केला की ठीक आहे, एवढी मुलं म्हणतायत तर आपण काहीतरी नवीन सुरू करूया, सुरुवात तरी करूया. आणि आजच्या आपल्या पहिल्या पॉडकास्टचे पहिले गेस्ट आहेत स्वतः अस्मिता परदेशी जाधव. तर या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं. मॅडम तुम्ही बसा. चलिए शुरू करते हैं. आणि ते बिना बोलवता पण तुम्ही, आता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते गुणधर्म. हा. आता या ठिकाणी अस्मिता आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत आणि आज त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. अस्मिता ह्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्या सुप्रसिद्ध सेलिब्रिटी, एक सिने अभिनेता, खूप सारे अल्बम सॉन्ग केलेले आणि एक प्रसिद्ध उद्योजक, रायवा फॉर्मेशी ओनर आणि रील स्टार म्हणून लोकांच्या तळागाळात आणि नाव याच्यात सगळ्यांच्या मनामध्ये पोचलेले आकाश जाधव यांच्या त्या पत्नी पण आहेत. बरोबर ना मॅडम? इथं माझा ब्रॉडकास्ट चालू आहे तुमचं. ओके, सॉरी गाईज थांबा सॉरी गाईज. या ठिकाणी सॉरी थोडस नाही, तुमचा नवरा एवढा मोठा व्यक्तिमत्व आहे, सांगायला पण पाहिजे माहिती आहे त्यांना माहिती आहे. ओके, मला ओके. पण माहिती आहे, ते सांगायची ठीक गरज आहे, नाही. ठीक आहे. मे बी ते तुम्ही स्वतःला सांगताय का? नाही. तर या ठिकाणी ठीक आहे, आपल्याकडे थोडीशी माईकची आज तुटवडा असल्यामुळे आणि आमच्या घरामध्ये आज लाईट पण गेलेली, त्यामुळे आम्ही विचार केला की पॉडकास्ट व्हिडिओ शूट करूया. पण मॅडम माझा पहिला असा प्रश्न आहे की तुमचं एज्युकेशन किती झाले ते पब्लिकला सांगा. ग्रॅज्युएशन केलंय मी कॉमर्स मध्ये आणि त्यानंतर म्हणजे ते करायचं म्हणून केलं होतं मी, कारण मला ह्या फील्ड मध्ये जास्त इंटरेस्ट होता. ओके, म्हणजे अस्मिताचं असं म्हणणं आहे की शिक्षणासाठी असावं म्हणून तिने शिक्षण केलंय, पण तिचा मूळ कल हा कला क्षेत्रामध्येच होता. मग त्यांनी सिरियल्स वगैरे केल्या, तिकडं थोडस तिला अंडरस्टँडिंग भेटली. नाही, मला याचा आन्सर आहे. ऍक्च्युली मी 2015 पासून या फील्ड मध्ये आहे आणि मी तेव्हापासून आपल्या युट्यूबला अल्बम सॉंग्स करते. त्यानंतर मी आपले सिरियल मध्ये रोल पण केलाय छोटासा. त्यानंतर मी जसं मी माझ्या पिक्चर मध्ये छोटासा रोल केला तसा तू serial मध्ये छोटासा केला. छोटासा ओके बघा, म्हणजे त्यामुळं माझी आणि माझ्या बायकोची ट्युनिंग किती जुळते. तिने सिरियल मध्ये छोटासा त्यानंतर केला. माझ्या आयुष्यात खूप मोठा ट्विस्ट आला. येस. तो म्हणजे काय? पण प्रश्न मी विचारणार आहे. इथं पण तुमचा बायकोचा हुकुमी दरारा चालून द्यायचा नाही. हा शो आमचा आहे, आकाश बायके कट्टे पे चर्चा, असं. आपल्या शोला पण नाव द्यायला पाहिजे आपण, है ना? काय नाव द्यायला पाहिजे शोला? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. तुम्ही द्या. भाऊचा कट्टा, खोटं बोलला तर बसल तुला रट्टा. आख्या भाऊचा कट्टा, खोटं बोलला तर बसल तुला रट्टा. वा, हे आपल्या या शोचं नाव आहे. चांगलं वाटतं या शोचं नाव मला. आणि सॉरी आपण भटकतोय आपण. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की आकाश सर तुम्हाला कुठं भेटले? जे त्या टायमाला पण प्रसिद्ध रील स्टार आणि प्रसिद्ध उद्योजक होते. नाही, उद्योजक नव्हते तेव्हा आणि रील स्टार पण प्रसिद्ध नव्हते. ठीक आहे, सॉरी. आय एग्री. कुठं भेटले ते तुम्हाला? हे पावनभूमी आहे, नाशिक. ऐकलं असेल तुम्ही. माहिती आहे सगळ्यांना. एवढं तुम्ही एवढं गुंगू नका झाला. एवढं ते आपल्या घरचं पॉडकास्ट ते मॅनेज. नहीं वो मेरे दिल मतलब नासिक मतलब दिल से प्यारे भाई. उधर मिले थे और उधर ही हमको हो गया प्यार. ओके, ठीक आहे. आता अजून एक असा प्रश्न आहे, कोणतरी एकदम भिकार भांचका माणूस आहे जो बुलेट वाजवतोय खाली आणि त्याचा आवाज तुम्हाला आलेला एवढं लक्षात ठेवा. जी बुलेट वाजवणार आहे ना, त्यांना एक दिवशी 100% कोणीतरी वाजवायला पाहिजे. समाजाला त्रास, स्वतःला त्रास, पेट्रोलला त्रास, प्रदूषणाला त्रास, ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. सगळा त्रास. जाऊ द्या, आपण भटकतोय. आपण ऍक्च्युअली स्टुडिओ मध्ये नसून आपल्या घराच्या बेडरूम मध्ये आहे आणि आम्ही आत्ताच हा जो सोफा तुम्ही बघताय तो आमच्या छोट्या भावाचा ठस करून वरती आणि त्याच्यावर आम्ही करतोय. पण ठीक आहे, चांगलं वाटतंय. जर आतापर्यंत तुम्हाला हा पॉडकास्ट बरा वाटत असेल तर तुम्ही 100% खाली हे करू शकता,
तुम्हाला किती मजा आली, किती फन, म्हणजे आम्ही नेक्स्ट पण बनवू असं. हे रॅन्डमली सुचलं. हा चालणारच नाही मला माहिती. का चालणार नाही? चालेल. पहिले सतत निगेटिव्ह. ठीक है, चलो चलो आगे आगे बढ़ते हैं. क्वेश्चन तर- क्वेश्चन. एक मिनिट मला दाखव एक Pause. मिनिट थांब, नाही एक मिनिट थांब. मित्रांनो कसं आहे माहिती का, अस्मिताजींना आपण थोडेसे प्रश्न बाजूला ठेवून हे विचारू की लग्न झाल्यानंतर ना त्यांना कसं वाटतंय, त्यांच्या आयुष्यात झालेला बदल त्यांना कसा वाटतोय हे ते आपल्याशी थोडंसं शेअर करतील. काय वाटतंय अस्मिताजी तुम्हाला? 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे मैं कहा नाशिक सोडून खूप दुःख झालं. थोडक्यात घ्या. हा, नाही तुम्ही राम कहाणी सांगताल तर सगळ्याला लपडीची रम्य होईल. हा सांगा. लफड्याची रमी? हा, दॅट्स पुणेरी शब्द, लपडीची रम्य. ओके. हा. ऐसे तो नहीं होता है. जसं तुमच्या नाशिक मध्ये वाढवा होतं तसं आमच्या इथे लफड्याची रम्य होती. नाशिककर आणि पुणेकर. ठीक आहे. नाशिक सोडून ऍक्च्युली खूप दुःख झालं आणि ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. मी पुण्यात आलं नवीन तर मला काही म्हणजे असं आवडलंच नाही. म्हणजे खूप मी बोर व्हायची, म्हणजे एवढी बोर व्हायची की हा असायचा दुकानावर आणि मी खूप असे हे. पण आता हळूहळू मला आवडायला लागले, कारण मला सगळं माहित होत चाललंय. मी कारण की फिरायला हिला लागले. शॉपिंगचे पॉइंट्स माहित पडले, ते जारा त्याचे दुकान इकडे मॉल वॉल सगळे माहिती पडले, साड्यांचे दुकान वगैरे माहिती पडल्यात. येस, त्यामुळे तुम्हाला ते चांगलं वाटते, अतिशय चांगलं वाटते आणि ते मला पण अतिशय चांगलं वाटते, कारण की माझ्या डोक्याचा ताण थोडासा कमी झालेला आहे. हा ठीक आहे. डोक्याला ताण द्यायला तू सच कधी सबको चुभता है क्योंकि उसमें पॉइंट होता है. और ये एक पॉइंट मैं बताना चाहती हूँ कि ये कभी मेरे साथ नहीं होता है. मैं अकेले जाती हूँ या घर वालों या फ्रेंड्स को लेके जाती हूँ. मैंने बघा या ठिकाणी इसका मला ताण चलेगा ना- बोल yes, रहा है. मला या ठिकाणी काय खूप ताण एक बिन चांगली नाही. गोष्ट सांगायची आहे. प्रत्येक मुलगी म्हणते, प्रत्येक महिला म्हणत असते की आम्ही आत्मनिर्भर आहे, आम्ही मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो, आम्ही स्वाभिमानी आहे, आम्ही स्वावलंबी आहे. तर माझं काय म्हणणं, शॉपिंगला जाताना मग तुम्हाला नवऱ्याला आणि कुणाला का घेऊन जायचंय? तुम्ही एकटे का नाही जाऊ शकत? जातोच की. हा प्रश्न माझा सगळ्या जनतेला आहे. हा जातोच प्रश्न की. अस्मिता ताई नाही, सॉरी अस्मिता हा प्रश्न अस्मिताला आहे. या ठिकाणी तुम्ही का असं वागताय, का असं करताय, का तुम्ही कामात व्यस्त असलेल्या तुमच्या नवऱ्याला, तुमच्या बॉयफ्रेंडला सगळ्यांना तुम्ही घेऊन शॉपिंगला जाताय, त्यांना तिथं त्रास देताय, तुम्ही 100 साड्या बघताय आणि त्यांना एक शर्ट पण तुम्ही बघायला जात नाही, हे तर खूप चुकीचं आहे. सॉरी भावना आतल्या बाहेर आल्या, सॉरी. हा ठीक आहे. आता त्यांचं आपल्याला कळलंय. आता आपण रॅपिड बाहेर खेळूया. आता आपण काय करू, रॅपिड बाहेर नाही खेळू. नाही, याचं उत्तर द्यायचंय मला. आता ते काय बोलले नाही शो आमचा आहे, शो आमचा आहे, आमचा आम्हीच करणार. ये अभी सब बोला, उसका भी आंसर ले लो ना वो भाई. आंसर नहीं लेंगे, वो हमारा शो, हम कुछ भी कर मुलींची साईडने मला पण बोलायचं. आख्या भाऊचा कट्टा नाही ऐकलं तर डायरेक्ट वाटतं, माहिती ना. हा थांब, चला. आता मित्रांनो आपण आपल्या दुसऱ्या टप्प्यात उडूया शोच्या. कोणाचं हे ठेवत नसतं, आम्ही पण रिटर्न गिफ्ट लगेच देत असतो. हे आम्ही एडिटिंग मध्ये काढून टाकतो, एडिटिंग आमची. सो मला चला आपण एक रॅपिड फायर खेळूया. त्या रॅपिड फायर मध्ये काय असणार आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही लगेच उत्तर द्यायचं. ओके, फक्त लय मोठं खरं द्यायचे का करायचं. खोटे द्यायचे? तुमच्या ह्याने काही द्या. ठीक आहे. हा, आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही ठेवून नाही तर काढून टाकू. एडिटिंग आमची आहे ना, सो आमचं. So, चला. पुणे की नाशिक? नाशिक. मग नाशिकला जा. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. चालेल, जाऊ. चालतंय. पुण्याची मिसळ का नाशिकची मिसळ? नाशिकची मिसळ. बरोबर, का सांग? कारण की तू दादा Rapid मिसळच fire. खायला गेली ना. गेले होते ठीक आहे, माझ्या दिरासोबत. गेले ते ठीक आहे. माझ्या डोक्यात प्रश्न थोडे कमी आहेत त्यामुळे. हा. स्वयंपाक बनवणं का रील बनवणं? रील बनवून. कारण स्वयंपाक येतच नाही. एक खोटा सगळं चिकन बिकन माझ्या हातून चांगलं खातो पटकन आणि म्हणतो येत नाही. ठीक आहे. पब्लिक पुढे जाऊया. हा. हा.
बाहेर फिरायला आवडतं का घरात बसायला? बाहेर फिरायला 100% मला माहिती आहे. टू व्हीलर चालवायला आवडते का फोर व्हीलर? फोर व्हीलर आवडते पण येत नाही म्हणून टू व्हीलर. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. जे आहे ते खरं बोलता. लग्न केल्यानंतर ना आयुष्य सुंदर वाटते का रिलेशनशिप मध्ये सुंदर होता? हा खूप समझ रहे हो आप? ऍक्च्युली लॉंग डिस्टन्स असल्यामुळे मला सोबत राहणं चांगलं वाटतंय. बट नाही, याचं उत्तर मलाच नाही समजत. बट याचे नाही म्हणजे सिंगल लाईफ रिलेशन लाईफ ओके होती. लग्नानंतर छान वाटतंय, म्हणजे काही असं वाईट नाहीये, दोघं छान होते माझ्यासाठी. पण रिलेशन लॉंग डिस्टन्स असल्यामुळे ते नाही एवढं. ठीक आहे. हा प्रश्न खास माझ्यासाठी पण आहे. सो मला लग्न आल्यानंतर चांगलं वाटतंय, कारण की मला सारखं फोन यायचे की तू फोन करत नाही, तू लक्ष देत नाही. मग मला भेटायला नाशिकला जायला लागायचं, मला 5,000 पेट्रोल पण खर्च व्हायचं आणि ट्रॅव्हलिंग करून मला त्रास झालाय. मग त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. तिथं जाणं, इथलं सगळं काम वर्क वगैरे सोडून तिकडे जाणं आणि मग ते ट्रॅव्हलिंगचा त्रास वगैरे, पण आता ते सगळं बंद झाले. पण आता त्रासच घरी सुरू झालाय. म्हणजे तो जो होता, आता फोनवर भांडणं करत नाही ना, ते डायरेक्ट समोरच भांडणं करते. आणि पहिले मी असं कसं होतं, मी कधी पण घरी यायचो, कधी येणार. हे सगळ्यांचेच आयुष्य असतं, त्यामुळे माझ्यासाठी काही कॉमन नाही. मी नवीन खिलाडी, त्यामुळे माझं असं आहे. पण जुने जे लोक असतील त्यांना सगळ्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव असेल, तरी काही विषय नाही. तरी पण मी आनंदी, कारण की प्यार भी प्यार होता है. ठीक आहे मॅडम, आता आपण खूप आपल्या ऑडियन्सला आहो. आपण खूप आपल्या प्रश्न विचारा. नाही शो आमचा आहे. विचारा. नाही, शो आमचा आहे. अरे आता या शो मध्ये आपण थोडस पुढे बोलूया आणि अस्मिताजींना थोडेसे तिखट प्रश्न विचारूया. तुमचे सासू सासरे खडूस आहेत का? नाही, खूप चांगले. नवरा खडूस आहे. एकदम राईट क्वेश्चन, एकदम राईट आन्सर. मीच मला विचारतो, आकाश सर तुमची बायको चांगली का खडूस आहे? खडूस आहे. मला उत्तर द्यायची गरज नाही, मला तोंड बघून त्यांना कळत. तू माझे काढायला बोलू. अरे आपल्या शोचा रूलच आहे, आख्या भाऊचा कट्टा आणि ऐकलं नाही तर भेटणार रट्टा. आणि जाताना आमच्या शो मध्ये एक सीन पण एक दुधा खाऊन जायला लागतं, कारण की ते शोची आमची पॉलिसी एक भेट. माझा पण लाईफचा एक रूल आहे, जे मला देतं मी ते रिटर्न पण देते. हे पण रूल आहे माझ्याकडे. पक्का मग मी तुला एवढी इज्जत देतो, तू का नाही देत? देते की भाई, नाही देते. कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं, टुपुक दिलं मला. तू एवढंच की माझं ते कॅप्चर झालं, याचं कॅप्चर नाही होत. असं आहे, कारण ब्लॉग हा शूट करत असतो. सो गाईज, आता तुम्हाला एक सांगतो, लाईट तर काही येत नाहीये. मी पण बसून बोर झालोय, ती पण बोलून बोर झालेले, आणि ब्लॉगचा थोडासा कॉन्टेंट पण शूट झालाय. तुम्हाला पण काहीतरी नवीन बघायला भेटलंय. पण 100% तुम्ही मला खरं सांगा की आख्या बाई तू असं काहीतरी पॉडकास्टचं नियोजन सुरू कर, कॉमेडी पॉडकास्टचे नियोजन सुरू कर. सो मी 100% ट्राय करेल. स्टार्टिंगला तर मी माझ्या फॅमिलीचा किंवा याचा पॉडकास्ट शूट करेल, अस्मिता, मम्मी, पप्पा आणि सगळे ऑल, विशाल दादा, असे फॅमिली पॉडकास्ट शूट करेल. आणि त्याच्यानंतर मी ठरवेन की काय करता येईल. सो तुम्ही 100% मला कमेंटमध्ये सांगा की आख्यादा गो पॉडकास्ट कर 100%. आणि आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यामधले कुठले उत्तर फनी पार्ट्स तुम्हाला आवडले, कुठले फालतू वाटले ते पण तुम्हाला नक्की सांगा, कारण की सत्य परिस्थिती जाणून घेणं आमचा पण अधिकार आहे, आमचं कुठे कळतंय. चला, आता ह्याच्यानंतर मी काय करतो, आता लाईट येत नाही, आता मी दुकानावर चालतो आणि आज संध्याकाळी मला ह्याला पण जायचं धुळ्याला ओपनिंगला. सो कंटिन्यू करा. चला आयुष, काय झालं तुझ्या रूम मधला? माझ्या रूम मधला कोच चोरीला गेला. कोच चोरीला गेलाय? तुझा जिम कोच तुझ्या रूम मध्ये कशाला आला होता? जिमचा नव्हता तो, मग डेकोरेट कोच होता. कोच? अरे त्याला तर सोपा म्हणतात ना. अरे
बरं सोफा चोरीला गेलाय. सोफा चोरला गेला. बापरे, तुझ्या मागं बघ जिंदगीतला सगळ्यात निवंत माणूस झोपलाय. टायगर हा बघ, उठणार पण नाही, फक्त कान उभे करून डोळे वाहणार. एक नंबर भाऊ. बघा आमची मम्मी कशी काल चतुर्थी होती म्हणून काय नाही केलं, आज सकाळी बिर्याणी केली. हाय ना मम्मा? तुम्हाला माहिती आहे का, आमच्या मम्मीला खूप चिकन आवडतं. खूप फेवरेट आहे मम्मीचं चिकन. मम्मीला कंटिन्यू चिकन दिलं तरी मी सांगतो रविवार आला ना, त्या दिवशी मला बोलली चिकन आण. म्हटलं अरे मम्मी काल तर खाल्लंय. ती म्हटली नाही आण, रविवारला वाईट वाटेल चिकन नाही खाल्लं तर. कोंबड्या रुसतात ना मग. अरे यार मम्मी, ही पण कोंबडी कापायची एखाद्या रविवारी. तिला मासूच नाही, ती तंदूर करायची पण नाही. काय रे बच्चू, पण मम्मी मग ही मांसवाली कापा कोंबड्या. त्या मांस नसलेल्या कोंबडीनेच एवढा मोठा बकरा कापला, एवढं लक्षात ठेव. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. डायलॉग बहुत अच्छा है, ये तो बहुत डायलॉग अच्छा है. बरोबर आहे ना वहिनी? तूच मेरा देवर. हा? काय 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 नाही. भाऊजी क्लोज द डोर. आता थांबा, परत टायगरला आवाज देतो बघा, सेम उठल. थांबा टाइगर. आग लगे बस्ती में हम हमारे मस्ती में, काही टेन्शन नाही. फक्त काय करणार, करून जाईल तर नाही 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 मम्मी चोर, काय बोलते? नाही 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 चोरच जायचं नाही. चोर घरी कोण पण आलं ना तर फर्स्ट क्विक रिएक्शन तुझी असते एकदम. पहिलं तर शांत भुकत नव्हता ना, आता त्याला कळलंय नाही का की मला त्याला दिसत नाही ना, मग कोण आलंय, मग तो कुणाला पण भुकतोय आता. मग तो उलट सावध झालाय आता, त्याला दिसायचं बंद झाल्यापासून. कळलं ना स्मिता? हो. सो गाईज चला आता मस्तपैकी जर शॉपवर जातो, राहिलेली काम वगैरे करतो. अस्मिताजींचं प्रमोशन पण केलं राहिलेलं थोडंसं, बघूया आता पुढं काय होतंय. कंटिन्यू. मित्रांनो मी ओपनिंगला चाललोय. मी एक दिवस घरी नाही. सो अस्मिता रडते. का रडते अस्मिता? नको. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे मैं कहाँ से दूं? मी येणार आहे बच्चा लगेच. अस्मिता रडते. रड ना थोडं. चाललोय तर अस्मिता रडते. नको बच्चू लावलो, मी येतो बच्चू. आपण जबरदस्ती रडतो. अरे ते त्या कॉन्टेंटला चांगलं वाटतं ना पोरांना. मी नाही रडत, पण हात रडत. मला गेले जायचं. घरी जायचं. ह्या मग मी तिकडनं असं रडलं, मला गेले जायचं. से बाय. ब्लॉग मध्ये बाय कर. असं करतात. तर आपल्याला कर ना, मी शिकवलं तसं दोन्ही आपण. तिने मला प्रश्न विचारला असं असं काय असतं. ते म्हणतात सगळेजण जे निवडणुकीला सांगतात ना ते असं असं करतात. विक्ट्री, वी फॉर विक्ट्री असं वी. मग ती म्हणली जर निवडणूक हारली तर, मग ती म्हणली असं करतात. चलो गाइज, अभी हम निकलते हैं और आज का ब्लॉग इधर ही ख़त्म होता है. अभी आगे का ब्लॉग आप कंटिन्यू करिए, दूसरा वाला अपना. और नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ह्या व्हिडिओला आणि कमेंट करा अस्मिताजी आणि माझ्यासाठी काही ना काहीतरी. सो लव्ह यू, बाय गाईज.